नमस्कार. जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहूयात गुरुपौर्णिमा विशेष. यावर्षी गुरुपौर्णिमा कधी आहे, या दिवशी काय करावे, गुरूंना काय दान करावे, अशी गुरुपौर्णिमेबद्दलची संपूर्ण माहिती. आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी महाभारतातील महर्षी वेदव्यासांचा जन्मदिवसही असतो. महर्षी वेदव्यास हे यांनी 18 पुराणांची रचना केलेली आहे. आता आपण पाहूयात यावर्षी गुरुपौर्णिमा कधी आहे. गुरुपौर्णिमा 10 जुलैला गुरुवारी सकाळी पहाटे 1:36 चालू होणार आहे आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 11 जुलैला शुक्रवारी पहाटे 2:06 समाप्त होणार आहे. गुरुपौर्णिमा 10 जुलैला साजरी केली जाईल. आता आपण पाहूयात गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमेचे महत्त्व. व्यास ऋषी हे पराशरांचे पुत्र होते. तसेच हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार व्यास हे संस्कृत कालाचे ज्ञानी होते, म्हणून त्यांचे एक नाव वेदव्यास असेही आहे. त्यांना त्यांच्या दूरदृष्टीने हे कळाले होते की कलयुगामध्ये लोकांना धर्माबद्दल गोडी कमी होईल व सर्वसामान्य माणसाला वेदांचा अभ्यास करणे शक्य व्हावे, म्हणून त्यांनी सोप्या भाषेमध्ये वेदांचे विभाजन केले. आता गुरु म्हणजे जे परिपूर्ण असतात ते गुरु, ज्यांच्यामध्ये सर्व गुण संपन्न असतात ते म्हणजे गुरु. आपण शाळेमध्ये हा श्लोक शिकलेलो आहे गुरुपौर्णिमेचा, गुरूंचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा श्लोक गुरूंना वंदन करताना म्हटला जातो. आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही म्हणू शकतो. गुरूंना ब्रह्मा, विष्णू व महेशाचे रूप मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या जातीचे, पंथांचे लोक आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंना भगवंताचे स्थान दिले गेले आहे. गुरूंना देवाचे दुसरे रूप मानले जाते. गुरु आपल्या जीवनातील अज्ञान व अंधार घालवू शकतात. गुरु आपल्या जीवन योग्य जगण्यासाठी आपल्याला मदत करतात. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन व गुरूंचा आदर केला जातो. भगवान शंकरांना आदिदेव, आदिगुरु, आदिनाथ म्हटले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा, देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी सत्यनारायण कथा वाचली जाते. मोठ्यांचे, आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावेत. या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना दान केले जाते. गुरूंना अन्नदान, वस्त्रदान देऊन गुरूंबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे फ्री आहे. धन्यवाद.